आज आपण अतिशय मऊसूद आणि जाळीदार महाराष्ट्रीयन पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत आमरस धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी ते आपल्याला एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाचं मेजरमेंट इथे ठेवायचं आहे। त्याने संपूर्ण साहित्य आपल्याला इथे घ्यायचे। 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचे पीठ, पाव कप बेसन आणि पाव कपच इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे हे धिरडे अतिशय मऊसूद आणि छान बनवून तयार होतात। त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, जिरेपूड घालायची आहे आणि त्यानंतर ठेचलेला लसूण सुद्धा घालायचा आहे। आता हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतले त्याच कपाने पाणी घ्यायचे। तर सुरुवातीला 1 कप पाणी घालून छानपैकी मिक्स करून घेतलं। त्यानंतर दुसरा कप घातला, हा तिसरा कप। टोटल इथे आपल्याला 5 ते 6 कप पाणी लागणार आहे। सगळ्यात शेवटी मी इथे तुम्हाला सांगते की मला पाणी किती लागलेलं आहे। तर इथे मला बरोबर 5 कप भरून पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकतं। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता पाहू शकता, अशा पद्धतीची हवी आहे। खूप जास्त पातळ नको, खूप जास्त घट्टही नको। आता हे आपण भिजण्यासाठी 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत मिक्सरचा वापर न करता आमरस कसा बनवायचा ते पाहून घेऊया। तर इथे मी 3 मोठी आंबे घेतलेले आहेत। आंबा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, चोळून वगैरे घ्यायचा नाही। कट करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला हा आमरस बनवण्यासाठी मिक्सर नाही तर अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे। जी आपण पुरण चाळण्यासाठी घेतो ना, ती चाळणी इथे आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आंबा यावरती आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। म्हणजे मिक्सरचा वापर सुद्धा न करता इथे आपला अगदी स्मूथ असा आमरस बनवून तयार होतो। अजिबात मिक्सरची वगैरे गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने केलेला आमरस लवकर काळा सुद्धा पडत नाही। सगळा आमरस आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता चाळणीखाली जो आमरस तयार होतोय तो किती छान असा स्मूथ बनून तयार होतोय। तर इथे पाहिजे आपला सगळा आमरस बनवून तयार झालेला आहे। मिक्सरमध्ये केला नाही असं वाटतच नाही, असं वाटतंय आपण मिक्सरमध्येच करून घेतलाय, इतका स्मूथ बनवून तयार होतो। आता यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे। तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता, मी अख्खी साखरच घातली। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपल्या कोळी आणि साल शिल्लक राहिल्या त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं। थंड पाणी घालून त्याला थोडंसं चोळून त्याचा रस काढून घ्यायचा, म्हणजे त्याला जो थोडाफार जो रस राहिलाय तो सुद्धा निघून येतो। हा रस सुद्धा आपण छान असा गाळणीनेच गाळून घेऊया, म्हणजे काही चोथा असेल तर तो निघून जातो। तरी ते आपला मिक्सरचा वापर न करता सुद्धा पाहू शकता किती सुंदर असा आमरस बनवून तयार झालेला आहे। आमरस बनवून तयार झाला तोपर्यंत एकीकडे आपलं पीठ सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे। आता आपण याची धिरडे तयार करून घेऊया, पण त्याआधी मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटते, त्यासाठी यामध्ये परत अर्धा कप पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता आपण याचे धिरडे तयार करून घेऊया। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला छान असं कांद्याने तेल लावून घ्यायचं। तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर यावरती धिरडं सोडायचं आहे। धिरडं सोडत असताना सुरुवातीला कडेने सोडायचं आणि त्यानंतर मध्यभागी, म्हणजे करपत नाही। आता वरची बाजू सुकेपर्यंत हे धिरडं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बाजू पलटी करून अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं जाळीदार असं धिरडं बनवून तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने बाकी सगळे धिरडे तयार करून घेतले। पाहू शकता अतिशय सुंदर असे मऊ लुसलुशीत धिरडे बनवून तयार झालेले आहेत। ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।